नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मेघास आर्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण लोकरीच्या धाग्यापासून श्री स्वामी समर्थांची अतिशय सुंदर वूलन आर्ट तयार करणार आहोत. ही कलाकृती भक्ती, श्रद्धा आणि कलाकुसरीचा सुंदर संगम आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, इथे मी ड्रॉइंग जी आहे ती ऑलरेडी इथे काढून घेतलेली आहे. तर कॅनव्हास पेपरवर हे आपल्याला ड्रॉइंग काढून घ्यायची आहे. आणि जसा शेप आहे त्या शेपनुसार मी इथे ब्लॅक कलरचं आधी जे वूलन आहे ते घेतलेलं आहे आणि स्वामींची जी आउटलाईन आहे कलाकृतीची, त्याला इथे मी जे ग्लू आहे, ग्लू गनने ते लावत आहे आणि ते चिकटवून घेत आहे. तर बघा, ज्या पॉइंटपासून मी सुरुवात केलेली आहे, त्या पॉइंटला माझा एंड येतो आणि पुन्हा तिथूनच आपल्याला आतल्या बाजूला लावत जायचं आहे. असंच करत आपल्याला संपूर्ण जे कलाकृती आहे स्वामींची, ती पूर्णपणे आपल्याला इथे फिल करून घ्यायची आहे. तर हे तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतं. तर बेसवर मी अगोदरच आउटलाईन जी आहे ती काढून घेतलेली होती. आता ही जी स्वामींची कलाकृती आहे, ती फील करत असताना आपल्याला त्याच्या आतमध्येच ती जी फिलिंग आहे ती आली पाहिजे. त्या आउटलाईनच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. तर बघा, आपला स्वामींची जी कलाकृती आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. आता यानंतरची जी बॅकग्राऊंडची जी गोलाकार डिझाइन आहे, तिथे आपल्याला आता जे वूलन आहे ते लावायचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की इथे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की आपल्याला जो ग्लू आहे तो व्यवस्थित, तो जो शेप आहे त्या शेपला लावायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला वूलन जे आहे ते चिकटवत जायचं आहे. आता इथे मी थोडासा ऑफ व्हाईट कलर घेत आहे. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता रंगांचं अतिशय उठावदार दिसत आहे. आता याच रंगांव्यतिरिक्त आपल्याला आणखीनही रंग घ्यायचा आहे. एकदा का आपलं वूलनचं काम झालं, की ते कट करायचं आहे आणि शेवटी त्याला व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे. आता पुन्हा मी जे बॅकग्राऊंड आहे, त्याला येलो कलर देत आहे. म्हणजे पहिला व्हाईट कलर झाला, नंतर मी ऑफ व्हाईट कलर घेतलेला आहे आणि आता त्याच्यानंतर इथे मी येलो कलर घेतलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल, की ती लावण्याची जी पद्धत आहे, टेक्निक आहे ती कशी आहे. म्हणजे काय होतं, की जी फिनिशिंग आहे ती अतिशय सुंदर दिसते. याच्यात काय होतं, की तुम्ही व्यवस्थित केलं तर ते दिसायला अतिशय सुंदर दिसतं. पण जरा जरी चूक झाली, तर त्याचा जो लूक आहे तो संपूर्णपणे बिघडून जातो. तर आता इथे मी बघा ऑरेंज कलर घेतलेला आहे, डार्क ऑरेंज कलर आहे. तर तुम्ही बघू शकता, जे रंगाचं कॉम्बिनेशन आहे, त्या कॉम्बिनेशनमुळे त्याचं जे लूक आहे कलाकृतीचं, ते अतिशय सुंदर असं दिसत आहे. आता याच्यानंतर मी पुन्हा जे बॅकग्राऊंड आहे सर्कलचं, त्याच्या एकदम आउटलाईनला, बाहेरच्या आउटलाईनला मी जे मरून कलर आहे, तो इथे वूलनचा घेतलेला आहे आणि त्याला इथे पुन्हा मी ग्लू लावून व्यवस्थित चिकटवून घेतलेला आहे. आता पुन्हा मी आतमध्ये आलेली आहे. लक्षात घ्या, सुरुवात कुठून केली आहे मी? तर बाहेरून केली आहे याला आणि मग आतून ते मी फिलिंग करत आहे. तर याच पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप ज्या टेक्निक्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं, की आपण कोणतीही जरी डिझाइन घेतली, तर ती फिलिंग केल्यानंतर अतिशय सुंदर दिसते. तर हे अतिशय सोपं आणि सहज आहे, कोणीही करू शकतं. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कमी खर्चात आणि साध्या साहित्याने एक सुंदर आध्यात्मिक वूलन आर्ट जे आहे ते तयार करू शकतो. ही कलाकृती घराच्या देव्हारासाठी किंवा सजावटीसाठी किंवा भेटवस्तू म्हणूनही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे तयार करत असतानाच त्याची जी फिनिशिंग आहे, ती आपल्याला मात्र व्यवस्थित ठेवायची आहे. जेणेकरून तुम्ही ज्यालाही भेटवस्तू म्हणून द्याल किंवा तुम्ही घरामध्ये लावल्यानंतर बाहेरून आलेली व्यक्ती ती पाहिल्यानंतर त्यांच्याकडूनही तुमच्या कलाकृतीचं कौतुक व्हायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला जे आर्ट आहे आपलं, म्हणजेच जे वूलन आर्ट आहे ते इथे करायचं आहे. तर फक्त आपल्याला इथे वूलन लागतं, ग्लू गन लागते, त्यानंतर कॅनव्हास पेपर लागतं आणि तुमच्या हातातली कला. तर या गोष्टींचा वापर करून आपल्याला इथे हे आर्ट जे आहे ते तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थांची ही वूलन आर्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ असा जयघोष कमेंटमध्ये नक्की करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर वूलन आर्ट व क्राफ्ट व्हिडिओसाठी मेघाज आर्ट या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.